रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता रंग चढू लागलेले पाहायला मिळत आहेत। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे असलेले पाहायला मिळत आहेत आणि आजच त्यांनी या ठिकाणी निवडणुकीचा अर्ज जो आहे तो कडवई गटातून या ठिकाणी भरलेला पाहायला मिळतोय। तब्बल 2 वेळा ते जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून गेलेले होते। आता पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये नशीब आजमावत आहेत आणि भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे सेना अशी कडवई गटामधून लढत आहे। आपल्यासोबत स्वतः थेराडे साहेब आहेत। साहेब काय सांगाल, भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे सेना, खरं तर संगमेश्वरमध्ये या लढती भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे सेना असे पाहायला मिळत आहेत। काय वाटतंय, कसं लढतीकडे बघताय? आमच्या ह्या इथे आमची ही सगळी जनता आहे, ज्या कडवई जिल्हा परिषद गटातली ही जनता हे आमचं पाठबळ आहे आणि जो उद्धव साहेबांवरती अन्याय झालेला आहे आणि ज्या प्रकारे सगळं राजकारण घडलेलं आहे, या राजकारणाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आमच्या कडवई जिल्हा परिषद गटातील सगळे नागरिक इच्छुक आहेत आणि सगळे आमचे निष्ठावान सैनिक ह्या वेळेलासुद्धा मागच्या टायमाला जसं BJPचं पानिपत केलं तसंच ह्या टायमालासुद्धा BJPचं पानिपत करून चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती लिंडनी निवडून येतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। तुमचा अनुभव दांडगा आहे। जिल्हा परिषदचं एकदा अध्यक्षपद तुमच्या पदरामध्ये पडलेलं होतं। अशा वेळेला तुमचं विजयाचं नेमकं गणित काय असेल, गमक काय असेल, काय सांगाल? जिल्हा परिषदेत गटामध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारे समाजकार्य काम करण्याचं काम चांगलं केलेलं आहे आणि हे समाजकार्य किंवा विकास काम करण्यापेक्षा आम्ही लोकांबरोबर खूप चांगल्या पद्धतीचं नातं जुळलेलं आहे आणि मग संतोष थेराडे ह्या इलेक्शनला उभा नसून सर्वसामान्य आमचा शिवसैनिक, सर्वसामान्य आमची जनता ही निवडणुकीसाठी उभी आहेत। अशा प्रकारची लढत आमच्या ह्या कडवई जिल्हा परिषद गटामध्ये आहे। नक्कीच। कसं वाटतं, कारण का एकीकडे महायुती आहे विरुद्ध उद्धव ठाकरे सेना, अजून तरी महाविकास आघाडीचं गणित चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे। नाही, आमच्या कडवई जिल्हा परिषद गटामध्ये आणि अखंड संगमेश्वर तालुक्यामध्ये या इथे आमच्या ह्या म्हणजे तालुका हा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा गड आहे आणि तो गड राखण्याचं काम आमच्यासारखे सर्वसामान्य सैनिक आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत। नक्कीच। हे होते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे। आपला विजय हा या ठिकाणी नशी असल्याचं स्पष्ट मत या ठिकाणी संतोष थेराडेंनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।